राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची गुप्त भेट घेतली। ही भेट राजकीय नसल्याचा दावा दोन्ही नेते करतायत। मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून अलिप्त असलेले जयंत पाटील अचानक भाजप नेत्यांच्या भेटीसाठी कसे गेले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार असं कार्यकर्ते एकमेकांना सांगू लागलेत। जयंत पाटलांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। पाटील बावनकुळे भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। विकास कामांसाठी भेट घेतल्याचा पाटलांचा दावा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुंपणावर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत। या चर्चांना आता आणखी उधाण आलं। याला कारण ठरली आहे जयंत पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंची घेतलेली भेट। बावनकुळेंच्या मुंबईतल्या बंगल्यावर जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती। तब्बल 1 तास दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा सुरू झाली नाही। केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्त्वाचे होते। मी ते मार्गी लावणार आहे। जयंत पाटील निवडणुकीनंतर पक्षात फारसे सक्रिय नाहीये। पक्षासाठी त्यांनी कोणताही मोठा कार्यक्रम हाती घेतला नाही। पदाधिकाऱ्यांसोबत अलीकडच्या काळात कोणत्या बैठकाही झालेल्या नाहीयेत। जयंत पाटील पक्षापासून अंतर राखून असल्याची चर्चा। त्यातच अचानक जयंत पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। ही भेट राजकीय चर्चेसाठी निमित्त ठरली। जयंत पाटलांनी मात्र ही भेट मतदारसंघातल्या विकास कामांसाठी घेतल्याचा दावा केला। काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत। ही सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं। त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्यात, त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत। मी सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे, पण ती ॲक्विजिशनही केलेलं नाही, त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही। असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते। ते घेऊन त्यांना भेटलो। 6 वाजताची अपॉइंटमेंट होती। त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं। 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। 25 मिनिटं भेट चालली। त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळातली 4-5 जण होते। जयंत पाटलांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळात मतमतांतर पाहायला मिळत आहे। बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि महसूल मंत्रीचं काम ग्रामीण भागात फार असतं। जयंतराव हे एक जबाबदार नेते आहेत, एका प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे। विधिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याला जर कोणी भेटत असेल तर त्यात वावगं काय आहे ते मला माहीत नाही। याबाबतीतला नेमका काय भेटीमागचं कारण आहे ते दोन्ही सांगू शकतील। एकतर बावनकुळे साहेब सुद्धा बोलू शकतील, जयंतराव सुद्धा बोलू शकतील। पण जयंतराव सुद्धा गेले 7 वेळेला विधानसभेवरती निवडून आलेत, मंत्रिमंडळामध्ये ते राहिलेले आहेत। काही कामांच्या निमित्ताने सुद्धा भेट असू शकेल। मला माहीत नाही नेमकी काय कारणासाठी भेट आहे। बाकी निर्णय कुठला राजकीय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे। जयंत पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून कुंपणावर असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांच्याकडून आणि शरद पवारांकडून त्यांच्या पक्ष बदलाचा सातत्याने इन्कार करण्यात आला। जोपर्यंत त्यांच्या गुप्त भेटीची चर्चा बाहेर आली नव्हती तोपर्यंत त्या भेटीबाबत पाटलांकडून कुणीही बोललं नव्हतं। जयंत पाटलांनी त्यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं असलं तरी आता त्यावर कार्यकर्ते कितपत विश्वास ठेवतील हे सांगणं कठीण आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।